पिलूला दिले, आता मी नानूकडे, माझ्याकडे होती एवढा वेळ आणि आता तिच्याकडे दिल्यानंतर ना तिचं असं आहे की तू कंटिन्यू ये ग गाई म्हण. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले सकाळचे 4:45 आणि आत्ता आम्ही गावी जाण्याची तयारी करतोय. सकाळी लवकरच उठलो होतो जेणेकरून आम्हाला सकाळी म्हणजे लवकर निघता येईल. तशी सगळी तयारी रात्रीच केली होती, जसं की तुम्ही मागच्या शॉर्टमध्ये बघितलं असेल. आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि म्हटलं आता थोडंसं चहा बिस्किट खाऊया आणि त्यानंतर निघूया. तर ज्ञानूने इथे चहा ठेवलेला आहे. आज गुळाचा चहा बनला होता, त्याच्यामुळे ज्ञानूला म्हटलं तू बनव, कारण मी काही कधी बनवलेला नाही आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा असं ऐकलं की गुळाचा चहा फुटतो, त्याच्यामुळे मग मी काही ट्राय करत बसले नाही. म्हटलं लगेचच आपण आजच्या दिवशी ट्राय नको करायला, नंतर कधी ट्राय करून बघूयात. मग इथे ज्ञानूने चहा बनवला आणि मग थोडंसं चहा बिस्किट खाऊन निघण्याची तयारी केली. पिकूला असं होतं की हे जर कुठे चालले तर मला घेऊन जातील का नाही, त्यामुळे आमच्या बॅग्स वगैरे त्याला रात्रीपासूनच अंदाज आला होता की हे कुठेतरी निघणार आहेत. त्यामुळे तो लगेचच दरवाजाजवळ जाऊन बसतो जेणेकरून त्याला पटकन दरवाजा उघडला की बाहेर पडता येईल. आता इथे सगळी तयारी झालेली होती, फक्त पिलूचे कपडे ना ठेवायचे बाकी होते, तर ते तिथे ठेवतात आणि त्यानंतर मग आम्ही निघूयात. मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही फायनली निघालेलो आहोत गावी, जसं तुम्हाला आता मी मागाशी सांगितलं आणि मागच्या शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. सो आता आम्ही दोघं, त्याचबरोबर ज्ञानू, पिल्लू आणि इथे आहे आमचा पिकूचू. कुठे गेलं पिकूचू? हाय हाय, काय चाललंय नेमकं? पिकूचूला ना प्रवासामध्ये खूप त्रास होतो, तुम्हाला माहीत असेल तर, कारण मागच्या वेळी पण आम्ही जेव्हा गावी गेलो होतो ना तेव्हा त्याला खूप जास्त त्रास झाला होता, पण येताना तेव्हा झाला नव्हता. त्यामुळे आम्हाला आता वाटलं की आता काय माहिती त्याला होतं की नाही, पण त्याचं चालू आहे. जेव्हापासून आम्ही निघालो ना तेव्हापासून त्याचं कंटिन्यू असं वॉमिटिंग वगैरे असं होतात त्याला. आता चहा वगैरे घेऊन निघालो होतो, आता कुठेतरी मग नाश्ता करू. भूक लागली आहे का? नाही लागली अजून, मला असं वाटतं खाऊ. वेळेस आपण ज्ञानकडून गेलो होतो ना. हां, आणि पिकूचला आपण कसं घेऊन आलो होतो? ज्ञानपाशी गाडीवर, मोटरसायकलवर. कसं ग? तेव्हा छोटा होता ना तो, जास्त नव्हता, छोटा बऱ्यापैकी. अरे हा, तू घेतला होतास ना मागे. हां, मी तेच विचार करतोय, आता बसतच नाही गाडीवर, कसं नाही असं. नाही तेव्हा त्याला आम्ही गाडीवर घेऊन गेलो. आत्ता मग घरूनच कार आहे, सो निघालो. सकाळी घरून थोडंसं लवकर निघालं ना हाच फायदा होतो. ट्रॅफिक नसतं, काही नसतं, आपण पटकन घरी जाऊ शकतो, म्हणजे गावी जाऊ शकतो. आणि दिवस उजेडेपर्यंत आम्ही इथे नगरमध्ये सुद्धा पोहोचलेलो आहेत आणि असा प्रवास पण केल्यासारखं वाटत नाही. तर उन्हाचं निघालं ना एकतर वेळ पटपट जात नाही आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिवस प्रवासामध्येच जातो आणि त्याच्यामुळे खूप बोरसुद्धा होतो. त्याच्यामुळे आज विचार केला होता की पटकन निघू आणि जसं आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं पण नाही. तर खूपदा असं होतं की आपण ठरवतो काही आणि निघेपर्यंत वेळ जातो. सो आज छान सवय पिलूला दिले, आता मी ज्ञानूकडे, माझ्याकडे होती एवढा वेळ आणि आता तिच्याकडे दिल्यानंतर ना तिचं असं आहे की तू कंटिन्यू ये ग गाई म्हण. जेव्हा किंवा हे चालू असतं ना तेव्हा ते एकदम शांत असते. ते बंद केलं ना लगेच रडायला चालू, म्हणजे तू कंटिन्यू म्हणत राहा, जिंमत बंद नको करू. चल इकडे, त्यापाशी बसूया तिथं.
तर इथे ना आत्ता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि इथे आलेली आहे माझ्यासाठी स्पेशल अशी मिसळ. तर बऱ्याच जणींना विचारलं होतं की मागे जेव्हा मी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी बाहेर जेवायला गेलो होतो तेव्हा की तू आत्ता बाळाला फीड करतेस आणि तू बाहेरचं कसं जेवतेस. तर मी त्या दिवशी खरं तर पहिल्यांदा जेवले होते. मला डॉक्टरांनी सांगितले की 6 महिने काही बाहेरचं खायचं नाही, पण मी तेव्हा खाल्लं होतं आणि तेव्हा काही त्रासही झाला नाही. तर मग आजसुद्धा खाते आहे आणि आज मला खरं तर ऑप्शनसुद्धा नव्हता ते खाण्याशिवाय, त्याच्यामुळे म्हटलं चला खाऊयात. पण त्या दादांनी ना माझ्यासाठी स्पेशल मिसळ बनवली होती जी की साधी होती, म्हणजे तिखट वगैरे नव्हती. इथे नानूमाऊ बाळाला खेळवती आहे कारण तिचा अजून नाश्ता काही आलेला नव्हता. त्यांनीसुद्धा ना इथे मिसळच मागवली. त्यांची झणझणीत अशी तरीवाली मिसळ बघून ना मलासुद्धा तीच खाण्याची इच्छा झाली होती. पण ठीक आहे, यावेळी नेक्स्ट टाईम खाऊयात तशीच. आणि इथे नानूनं मागवला होता आलू पराठा, ज्याचा की शेप मस्त त्याने कट करून दिला होता आणि तो ना मी ट्राय पण करून बघितला. खूपच भारी लागत होता खरं तर. आणि तो सुद्धा जास्त काही तिखट नव्हता, त्याच्यामुळे तो खाल्ला होता. सो असं बाहेरचं ना थोडंफार खाते, खूप क्वांटिटीमध्ये काही बाहेरचं जेवण अजूनपर्यंत मी काही खाल्लेलं नाही. तर आता मस्त नाश्ता वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत. तर दादांनी मस्त मला मिसळ बनवून दिली साधी आणि यांनी तिखट झणझणीत मिसळ खाल्ली आहे नेहमीप्रमाणे. झणझणीत नव्हती, आलू पराठा पण चव छान होती त्याची. हो का? फेमस मिसळ असतात ना त्याच्यामध्ये निसर्ग मसाला असते, जळजळ करतो, त्यामुळे ते जे लोकल असतात तिथे गेलेलंच बेस्ट. आणि मला त्यांच्याकडे असे बनपाव होते, थोडेसे गोड होते, त्याच्यामुळे ठीक आहे. पण आता काय तेच ना, पण ते साध्या ठिकाणी गेलेलंच परवडतात. ते मोठ्या ठिकाणी फक्त नाव मोठं लक्षण खोटं असतात. बरेच ठिकाणी अनुभव आलेला आणि लवकर निघालो त्याच्यामुळे ना आता एवढं ऊन पण नाही जाणवत आहे. आता 11:30 वाजलेत. कितीपर्यंत जाऊ आपण? 12:30पर्यंत जाऊया ना आरामात. नाहीतर उशीर जर झाला ना निघायला थोडं जरी, तर मग पुण्यातून बाहेर यायलाच वेळ लागतो आणि परत गावाकडे यायचं म्हणलं की मग 4-5 तर आरामात होतं. त्याच्यात ऊन असेल तर मग तर काही नाही खरंच. आणि पिल्लूला आज ना मावशीची मांडीच सोडायची नाही काही कारण होतं आणि ती लगेच मागे जाते, समोर येते. आता ऊन येते इथे समोर खूप, त्याच्यामुळे तुला एवढं प्रवास झाला तरी कसं काय उलटा झालं काय? चांगली गोष्ट आहे ना. काय माहिती आज मला नाही त्रास करमत नाही ना आम्हाला. का बरं? तुम्हाला पाहिजे का? ते पिकूच सांभाळ ना. तोच बिचारा एवढा परेशान झालाय. होय रे पिकूचू, ए पिकू, त्याला आवाजच येत नाहीये त्याचा बाहेर. तरी मध्ये थांबल्यामुळं, ते मिसळसाठी थांबल्यामुळं तरी त्याला थोडंसं बरं वाटलं असेल. तिथं थोडासा फिरला तो, पाणी पिला आणि डोक्यावर पाणी मारल्यावर पण छान वाटतं. वॉमिटिंग जर होत असते. चला मग जाऊयात आता घरी आणि बघूयात आईची काय रिॲक्शन असणार आहे. कारण आई खूप एक्सायटेड आहे कालपासून की माझं पिल्लू येणार. आता बघूयात 10 दिवसानंतर, 10-11 दिवसानंतर काय चेंजेस झाले तिच्यामध्ये ते बघण्यासाठी. गेलं माझं पिल्लू किती गोड दिसायला लागलं गं, असं झालं गं. आईला हसायला तर असं बोलतो, तर व्हिडिओ बघत ती एकटीच हसत असते. ठीक आहे, चलो. बघ मी घेऊ. आणि बाळ झाल्यानंतर ना आम्ही दोघीसुद्धा गावी पहिल्यांदाच गेलो होतो, म्हणजे माझ्या माहेरी. आता तुम्ही खूप दिवसांपासून विचारत होतात की तू माहेरी का जात नाही आहे. तर बघा फायनली मी माहेरी आलेली आहे. आणि इथे पप्पांनी आमचं मस्त असं स्वागत केलेलं होतं. छान गाडीपासूनच सगळी फुलं वगैरे टाकलेली होती, त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं छान स्वागत झालं. त्यानंतर भाकरीचा तुकडा जो आहे त्याने आमच्याकडे ओवाळतात गेल्यानंतर. आता ते मला माहीत नाही. खरं तर मी कधी ते विचारलं पण नाही का करतात तसं. आणि माझ्या आजीसुद्धा, माझ्या आत्यांचं तसंच ते तुकडा ओवाळायचे, त्याच्यामुळे मग आईसुद्धा तसंच करते. आणि बघा इथे सगळी जी काही स्वागताची तयारी केलेली होती, फुलं वगैरे टाकलेली होती, ते सगळे पिकून इकडं तिकडं करून ठेवलेले आहेत. आणि घरी आल्या त्याने ना गोंधळ माजवलेला एकदम घरामध्ये, त्याच्यामुळे ना मी आवाजसुद्धा म्यूटवर केला आणि नंतर आवाज देते, कारण त्याला जर नवीन लोक दिसली ना तर मग तो खूप वेड्यासारखं करतो. आता इथे पप्पा त्याच्या ओळखीचे होते म्हणून पप्पा त्याचे लाड करतायत आणि त्यामुळे तो थोडासा शांत झालेला आहे. त्यानंतर हे सगळं होतं आहे तोपर्यंत आईने औक्षणसाठी इथे ताट रेडी केलं होतं, मग ते घेऊन आली आणि आमच्या दोघींना पहिले ओवाळलं.
त्यानंतर ना मग फ्रेश वगैरे होऊन इथे मस्त हे सरबत पित आहे, कारण बाहेर आम्ही खूप उन्हातून आलो होतो, त्यामुळे चहा घेण्याची तर अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे आईने बनवलं होतं इथे मस्त थंडगार असं सरबत, आणि ते इथे ह्या खुर्चीवरती बसून ते सरबत पित आहेत. त्यांना ही खुर्ची खूपच जास्त आवडली, एकदम आरामदायी म्हणत होते, आणि त्यामुळे म्हणत होते की चला आपण पण अशी खुर्ची एखादी बनवून घेऊयात. त्यानंतर इथे जेवण केलं. जेवणामध्ये ना मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक होता, आणि मी सुद्धा तो खाल्लेला आहे बरं का. नाही तर तुम्ही मला माहिती आहे नक्की विचारणार की तू हे खाल्लंस का, तर हो मी सुद्धा खाल्लं, फक्त थोड्या थोड्या प्रमाणात खाल्लेलं आहे. बोल ना कुणी पिल्लूला. हा हो हो आता हाला हसू आला हसू हाला डोलायचं काम नाही गो. लय शांत काय बघते पिलू? तोंडाकडे बघती बर का ती, अशी बघती तोंडाकडे. माझ्या तोंडाकडे बघ ना, ती ओळखीचे दिसत नाही. माझ्या आता आई कशी चांगली सांभाळायला येते ती. तर बघा पिल्लू गावी गेले तर किती आनंद झालाय आईला. आणि ह्या ज्या आहेत तर त्या आहेत काकी, म्हणजे माझ्या आजी, तर त्यासुद्धा इथे नसतात. तर आम्ही काय करतो सगळेजण जेव्हा पण गावी जातो ना, तर तेव्हा सगळेजण सोबत जातो, जेणेकरून सगळ्यांच्या भेटी होतात, आणि सगळे जर सोबत आले ना तर दिवस असं छान जातो, करमतो सुद्धा त्याच्यामुळं. आणि यांनी सुद्धा ना पिल्लूला पहिल्यांदाच बघितलेलं आहे, त्याच्यामुळे त्या मस्तपैकी त्याच्यासोबत गप्पा मारतायत. सो चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.